नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. काय म्हणते सोयाबीन, काय म्हणते कालचं वातावरण तुमच्या परिसरात? पाहिली का मग पांढरी माशी व्हाईट फ्लाय? तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो, माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून. मंगल कामना आहे शेतकरी मित्रांनो. आज आपला देश स्वतंत्र झालेला होता, पण आपण आज स्वतंत्र नाही आहे. म्हणजे आता कसं आहे, आपल्या पिकावर बघा, धुवारी आलेली आहे आपल्या पिकावर. आपला देश तर स्वतंत्र झाला, पण आपल्या पिकावर बघा किती संकट आलेलं आहे. म्हणजे आता ही धुवारी माहीत आहे काय होईल? या धुवारीनं बुरशी येईल, कारण की सूर्यप्रकाश नाही आहे. लवकर पाणी सुकते का नाही सुकत. तर पाणी चालू राहिला, ते पाणी वेगळं शेतकरी मित्रांनो. हे पाणी नाही काय सकाळचं, हे पाण्यानं बुरशीच येते, चिपकतेच फुलं. बघा किती संकट आलेलं आहे. म्हणजे आता काल दिवसभर पाणी नव्हतं आलं, काही भागात पाणी पडलं शेतकरी मित्रांनो संध्याकाळी 7-8च्या दरम्यान. कारण की विजा खूप चमकत होत्या, आमच्या परिसरात दिसत होत्या विजा, पण पाणी नाही आला. बघा किती दड आहे बघा. आता ह्यात दड नाही का, बुरशी येते यानं. आणि अशा वातावरणात शेतकरी मित्रांनो पांढरी माशी एवढी हे ते खूप जोर करते. आणि या धुवारीमुळे कसं आहे, वातावरणात ऑक्सिजनही कमी होते शेतकरी मित्रांनो. ऑक्सिजनचा पुरवठा कमी राहतो. आपण सध्याच आहोत शेतकरी मित्रांनो MS 612 या प्लॉटमध्ये. तर काल जो मी व्हिडिओ अपलोड केलेला होता पांढऱ्या माशीचा, हे पांढरी माशी काय शेतकरी मित्रांनो, असं सांगितलं आहे तज्ज्ञ लोकांनी. पांढऱ्या माशीमुळे तर होतोच शेतकरी मित्रांनो पिवळ्या मोजकचा प्रसार. जे काही झाडे दिसत असेल पिवळे, ते उपडून दूर फेकून द्या, तर त्याचा जो प्रसार होतो शेतकरी मित्रांनो ज्या पांढरे माशीचा, वातावरणामुळे होतो शेतकरी मित्रांनो. म्हणजे वातावरणामुळे जे तयार होते त्यानं ही उत्पत्ती पांढऱ्या माशीची जास्त प्रमाणात होते. म्हणजे जास्त संख्या, जास्त प्रादुर्भाव आपल्या पिकावर. तर हे वातावरण पोषक आहे शेतकरी मित्रांनो अळीसाठी, कीटकासाठी. कारण की आता वातावरण बघा 13 तारखेपासून बदललेलं आहे. 13 तारखेला पाणी आला, पोषक वातावरण होतं, पाणी आलं. तर 14 तारखेला ऊन तपली, ढगाळ वातावरण होतं, आणि आज पुन्हा धुवारी पडली. आता हे धुवारी उघाडीची झडीची धुवारी होय असंही म्हणायला काही हरकत नाही. कारण की दाट आहे आणि आबाळ झाकून आहे, पाणी येईल असं वाटते दुपारून. तर अशी पोझिशन आहे शेतकरी मित्रांनो. आणि फवारणी शेतकरी मित्रांनो, आता तर बुरशी येईल, पण फवारणीसाठी काय मी सांगितलं, ॲम्प्लिगो. आणि बुरशीसाठी टिल्ट मारा शेतकरी मित्रांनो, एक नंबर भारी फवारा होईल. टिल्ट मारा, टिल्ट.